नाशिकच्या नाही तर महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये निओ विल्सन नाव हे मोठं आहे. मॅकविल्स जे फोर व्हीलरचे बनवले जातात ते मॅकविल्स बनवण्याचं काम या कंपनीमध्ये केलं जातं. सिन्नरचं माळेगाव MIDC मध्ये त्यांचा हा प्लॅन्ट आहे. जवळपास 350 कामगार हे इथे काम करत आहेत. मात्र सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे गॅसचा तुटवडा झालेला आहे आणि आपण जर बघितलं तर त्यांच्या पूर्ण प्लॅन्टवर त्याचा परिणाम झाल्याचं बघायला मिळत आहे. सध्या एकूण काय परिस्थिती इथे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आता कंपनीचे जनरल मॅनेजर आहे भाऊसिंग राठोड. राठोड सर, काय नक्की परिस्थिती उद्भवली आहे युद्धामुळे? परिस्थिती फारच गंभीर आहे. गेल्या 12 दिवसापासून पूर्ण प्रोडक्शन स्टॉप झालेले आहे. त्याच्यामुळं सगळे एम्प्लॉईज येऊन बसत आहेत आणि त्यांना आम्ही सोडू शकत नाही आजच्या कंडिशनला. आणि माझं पूर्ण प्रोडक्शन बंद असल्यामुळे जे बी आमचे कस्टमर आहेत, स्पेशली जर त्याच्यात पाहिलं महिंद्रा अँड महिंद्रा, फोर्स मोटर, आफ्टर मार्केट, यांना पूर्ण सप्लाय स्टॉप झालेला आहे. डिस्पॅच होत नाही, त्यामुळे त्यांचे व्हेकलसुद्धा बनत नाही. आणि अशा परिस्थितीत त्यांचंही प्रेशर भरपूर आहे आमच्यावरती. आणि लॉस बी डेली भरपूर होतो आहे, लाखात लॉस हो राहिला कंपनीचा. अशा परिस्थितीत हे किती दिवस चालेल ही फार मोठी चिंतेची बाब झालेली आहे. कारण याच्यात कुठंच आम्हाला कोणीच असं काही कन्फर्म सांगत नाही की आत्तापासून बाबा तुमचं गॅस मिळून जाईल असं. साधारणतः रोज किती गॅस आपल्याला लागतो आणि आपले हे जे प्रॉडक्ट आहे रोजचं किती मागणी असते, कुठे कुठे हा जातो? आता ॲक्च्युली जर पाहिलं तर मला जवळपास 4,500 किलोच्या वरती रोजचं गॅस लागतं. आणि हे 4,500 किलो गॅस जे लागतं त्याच्यात दोघं-तिघं प्रोसेस आहे. त्याच्यात कास्टिंग आहे, हीट ट्रीटमेंट आहे, पेंटिंग आहे. तर कास्टिंग माझ्याकडं आहे सध्याच्या कंडिशनला 20,000 15,000-20,000 कास्टिंग आहे. जे मशिनिंग करून आम्ही हीट ट्रीट करून ठेवलं आहे इलेक्ट्रिकलवरती. पण मला पेंटिंगसाठी गॅसची फार मोठी आवश्यकता आहे. जिथं मला 1,200 किलो जर पर डे गॅस दिला, माझी विनंती राहील सरकारला किंवा सगळ्यांना, एक 1,200 किलो दिलं तर आम्ही एक कंपनी एक काही दिवस आम्ही व्यवस्थितप्रमाणे चालू शकतो. आता किती कामगार आहेत आणि एकूण कसं आर्थिक नुकसान होतं जर रोजचा विचार केला? दररोजचं मोठामोठी जर पाहिलं तर एक 50-60 लाखाच्या वरती नुकसान आहे. 300-350 कामगार आमच्याकडे काम करत आहेत. आज कितवा दिवस आहे पण ते? आज 12 दिवस 13वा दिवस आहे. इनफॅक्ट 12 दिवस संपले. 12 दिवसापासून पूर्ण बंद आहे. 6 तारखेपासून पूर्ण प्रोसेस बंद आहे. आपण बघत आहोत खरं तर आता गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे, सगळीकडे चैतन्याचं वातावरण आहे. मात्र ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र उद्योजकांसमोर आता गॅस मिळत नसल्यामुळे हे नवीन संकट हे उद्भवलेलं आहे. ती परिस्थिती खरं तर पुन्हा एकदा पहिल्यासारखी कधी होणार, हेच याकडेच खरं तर सर्वांचं लक्ष हे लागलेलं आहे. त्यामुळे मी प्रांजळ कुलकर्णी, NDTV मराठी, सिन्नर, नाशिक.